विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी या वर्गातील गणित भाग 2 मधलं तिसरं प्रकरण बघणार आहोत. त्रिकोण सराव संच 3.1 मधला पहिला आकडा घेतला मी. आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी चा एसीडी कोण एसीडी हा बाह्यकोन आहे. काय बाह्यकोन तो आपल्याला दिसतोच आहे आकृतीमध्ये. कोण बी बरोबर 40 अंश, तर ए बरोबर किती आहे 70 अंश. तर कोण एसीडी काढा, म्हणजे आपल्याला ह्या कोणाचं काय करायचंय, माप काढायचंय. तर कशा पद्धतीने सोडवायचं, तर आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला जे दिलंय ते लिहून घ्यायचं. काय काय दिसतं, त्रिकोण एबीसी चा कोण एसीडी हा बाह्य कोन आहे. हे आपल्याला काय दिले आहे, ते लिहून घ्यायचं. त्यानंतर कोण बी बरोबर किती दिले आपल्याला, कोण बी बरोबर 40 अंश आणि कोण ए बरोबर 70 अंश काय दिले आहे. हे व्यवस्थितपणे लिहायचंय, दिले आहे. मग जे जे दिले ते लिहिले आपण. म्हणून कोण एसीडी बरोबर कोण एबीसी अधिक कोण बीएसी किंवा सीएबी म्हटलं तरी चालेल, बीएसी. आता हे बरोबर. आता इकडे काय दिले त्यांनी बघा. का बरं, कारण दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय, त्याचा नियम काय होतो दूरस्थ अंतरकोनाचा, या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही ह्या कोणा इतकी असते, म्हणजे बाह्य कोणा इतकं असतं. म्हणजे याचं जे माप आहे या दोघांची बेरीज ही याचं माप राहतं. हे कशात म्हणतात आपल्याला, दूरस्थ अंतरकोनाच्या प्रमेयावरून. म्हणून कोण एसीडी बरोबर आपल्याला कोण एसीडीची किंमत काढायची, बरोबर इकडे सांगितलंय ना, बरोबर. मग दोघांची काय करायची, माप टाकून द्यायची. एबीसी किती आहे, बी बरोबर किती दिलाय 40 आणि ए बरोबर 70, म्हणून 40 अंश अधिक 70 अंश. म्हणून आता इकडे तुम्ही सांगू शकता मापे टाकली किंवा नाही लिहिलं तरी चालेल. कोण एसीडी बरोबर 40 आणि 70 किती होता, बेरीज करा बरं, 110 अंश. म्हणून मग पूर्ण वाक्यात तुम्ही लिहू शकता किंवा इतर लिहिलं तर चालेल. म्हणून कोण एसीडी बरोबर किती 110 अंश आहे. या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. पुढे दुसरा आकडा दिलाय. त्रिकोण PQR मध्ये कोण P बरोबर 70 अंश, कोण Q बरोबर 65 अंश. तर कोण R चे माप काढा. म्हणजे आपल्याला काय दिले, दोन कोण दिले आणि तिसऱ्या कोणाचं माप काढायचे. मग सुरुवातीला जसं दिलं तसं लिहून घ्यायचं. म्हणून त्रिकोण PQR मध्ये म्हणून कोण P बरोबर 70 अंश आणि कोण Q बरोबर 65 अंश काय दिले आहे. जे जे दिलेलं असतं ते अगोदर लिहून घ्यायचं. नंतर म्हणून कोण P अधिक कोण Q अधिक कोण R बरोबर 180 अंश. कशावरून, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. हे तुम्हाला माहिती आहे.
मग तिथं ते लिहायचंय. पण जर तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे म्हणून कोण जे जे कोणांची माप दिली ते आपण टाकून घेणार आहे. p बरोबर किती दिले आपल्याला, आता तुम्ही इथं याला एक आकडा द्या म्हणजे तुम्हाला समजेल, नाही दिला तरी चालेल कारण दिलेली आहे तुम्ही किमती टाकू शकता. पण दिला तर तुम्ही कसं सांगाल, p बरोबर किती घेतलं आपण 70 अंश अधिक q बरोबर 65 अंश अधिक कोण r आपल्याला काढायचा आहे बरोबर 180 अंश. कशावरून, 1 वरून. काय केलंय पूर्ण आपण किमती टाकल्या, जे माप आहे ते काय केले कोणाची टाकली. 70 आणि 65 बेरीज करा 135 अंश. आता तुम्ही म्हणाल तर काय करा, 6 12 आणि 1 13 135 अंश अधिक कोण r बरोबर 180 अंश. 135 इकडे अधिक आहे तिकडे काय होतील वजा, म्हणून कोण r बरोबर 180 अंश वजा 135 अंश म्हणून कोण r बरोबर 180 मधून 35 गेले 45 अंश. तुम्ही वजाबाकी करून घेऊ शकता. मग आपल्याला काय विचारलंय, कोण r चे माप किती, म्हणून कोण r बरोबर 45 अंश आहे. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. म्हणून पूर्ण घेतल्या कोण r बरोबर 45 अंश आहे किंवा माप आहे, माप आहे. या पद्धतीने लिहू शकता. बघा आता तिसरा आकडा बघणार आहोत आपण. त्रिकोणाच्या कोणांची मापे x अंश, x वजा 20 अंश आणि x वजा 40 अंश असे 3 माप दिले असतील तर प्रत्येक कोणाची मापे किती. तर आपल्याला हे माप दिले याच्यावरून आपल्याला प्रत्येक कोणाचं माप काढायचं आहे. तर सुरुवातीला काय करायचं, जे जे दिलंय ते लिहून घ्यायचं. म्हणून x अंश अधिक x वजा 20 अंश अधिक x वजा 40 अंश बरोबर 180 अंश. कशावरून लिहितो आपण, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, मापाची बेरीज अगोदर हे लिहून घ्यायचं. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश म्हणून आपण ती लिहून घेतलेलं आहे. म्हणून मग आता काय करायचं, कंस फोडून घ्यायचे अगोदर. x अंश अधिक x वजा 20 अंश अधिक x वजा 40 अंश बरोबर 180 अंश. मग आता काय करायची, बेरीज आणि वजाबाकी करून घ्यायची. मग मी काय करतोय 1 2 3 यांना काय करतोय, म्हणून 1 2 3 3x अधिक सॉरी इथं 20 आणि 40 किती होता वजा वजा अधिक बेरीज होती म्हणून वजा 60 बरोबर 180 म्हणून 3x. आता इकडे वजा 60 आहे तिकडे काय होते अधिक 60 म्हणून बरोबर 180 अधिक 60 म्हणून 3x बरोबर 180 आणि 60 किती होतात 240 कारण 0 से 0 6 आणि 8 14 अच्छा 1 आणि 1 2 140 अंश म्हणून x बरोबर 3 इकडे गुणिले तिकडे काय भागिले म्हणून 240 छेदी 3 3 1 3 3 8 24 0 शी 0 म्हणून x बरोबर 80 अंश. तुम्हाला कोणाची किंमत भेटली x ची. मग अजून कोणाची काढायची आपल्याला तर आपल्याला अजून कोणाची काढायची x वजा 20 अंश x वजा 20 अंश बरोबर x म्हणजेच किती आली 80 वजा 20 बरोबर किती 60 अंश. आणि पुढे अजून कोणाचे किती राहिले बघा बरं अजून x वजा 40 म्हणजेच किती म्हणून
x वजा 40 अंश बरोबर 80 वजा 40. 80 मधून 40 गेले किती होतात 40 बरोबर 40 अंश. मग बेरीज करायची तुम्ही 60 आणि 40 किती होता 100 आणि 100 आणि 80 180 बरोबर. क्रॉस चेक तुम्ही करून घेऊ शकता. म्हणून पूर्ण आकृती लिहायचं. म्हणून त्यांनी काय सांगितलं तर प्रत्येक कोणाचे माप किती. म्हणून तर प्रत्येक कोणाचे माप 40 अंश 60 अंश आणि 80 अंश आहे. या पद्धतीने तुम्ही पूर्ण वाक्यात लिहू शकता. बघा आपण चौथा आकडा बघणार आहोत. त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी एक कोन सर्वात लहान आहे. लहान कोनाच्या दुप्पट आहे व दुसरा कोन सर्वात लहान कोनाच्या तिप्पट आहे. तर त्या तिन्ही कोनांची मापे करा. सुरुवातीला काय करायचं आपल्याला लिहून घ्यायचंय कोणता कोन काय ते सांगून द्यायचंय सुरुवातीला. म्हणून त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी एक लहान कोन एक सर्वात लहान कोन आहे. एक सर्वात लहान कोन x मानू. काय मानला x. सर्वात लहान कोन काय मानला अगोदर x. दुसरा काय सांगितलं आपल्याला. म्हणून एक कोनापेक्षा सर्वात लहान कोनाचा दुप्पट आहे. म्हणून सर्वात लहान कोनाच्या मग काय करायचं एक सर्वात लहान कोनाच्या दुप्पट आहे. आता दुप्पट आहे म्हणल्यानंतर काय म्हणणार आहे आपण बरोबर काय म्हणणार आहे 2x मानू. आता मानून नाही लिहिलं तर 2x म्हणलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं दुसरा कोन सर्वात लहान कोनाच्या काय तिप्पट आहे. दुसरा कोन सर्वात लहान कोनाच्या काय तिप्पट आहे. म्हणून काय 3x मानू. अशा पद्धतीने आपल्याला किती कोन मांडले आपण 1 2 3 कोन मांडले. मग आपला नियम काय म्हणतो म्हणून x अंश अधिक 2x अंश अधिक 3x अंश बरोबर किती मानतो रे आपण 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180. म्हणून लिहून टाकायचं त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज. या पद्धतीने काय झालं आपलं तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज किती आहे 180 अंश. म्हणून आता 1 काय करायची तिघांची बेरीज 1 आणि 2 3 आणि 3 6 म्हणून काय 6x अंश अधिक बरोबर 180 अंश. 6 इकडे गुणिले तिकडे काय होईल भागिले. म्हणून x बरोबर 180 छेदी किती 6 6 1 6 6 दुने 12 6 3 18 म्हणून काय 0 0. म्हणून x बरोबर किती 30 अंश. x बरोबर किती आलं 30 अंश. मग आपल्याला कोणकोणती माप काढावी अजून 2x आणि 3x. म्हणून 2x बरोबर 2 गुणिले x चं माप किती घेतलंय 30. म्हणून बरोबर 3 2 1 6 60 अंश आणि
3x बरोबर 3 गुणिले 30 3 त्रिक 9 90 अंश. मग पूर्ण आकृतीत लिहायचं म्हणून काय सांगितलं तर त्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज म्हणून तिन्ही कोणांची मापे सांगितलंय. किती मापे 30 60 90 30 अंश 60 अंश आणि 90 अंश आहे. या पद्धतीने तुम्ही लिहू